भारतीय जनता पार्टीचं मी जे प्रामाणिक काम केलं, किंबहुना माझ्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला, याचा सन्मान खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतं. खरं तर भाजपची सत्ता जिल्हा परिषदेत येईल नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे, परंतु आपण अपक्ष एकमेव सातारा जिल्ह्यातून आहात. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता सातारा जिल्हा परिषदेमध्ये येईल आणि निश्चित माझा पाठिंबा तुम्ही आता समजून घ्या की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी मी खंबीरच आहे आणि इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी हा माझा परिवार असल्यागत मी काम करतो, त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच निश्चित माझा पाठिंबा असेल. भाऊ, शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत महाराष्ट्रात. आता तुम्ही त्याच सेलचे अध्यक्ष, तुमचंच सत्ता आहे. कशा पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी तुम्ही दौरे करणार आहात, कसे करा? आपण सगळेजण बघता गेले 11 वर्षामध्ये या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना आपल्याला राबवलेल्या बघायला मिळतात आणि या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी किंबहुना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करणार आहे. गेली 11 वर्ष या देशातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति काम करतं आहे आणि त्याचा सार्थ अभिमान सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना आहे आणि आम्ही किसान मोर्चा म्हणून शेतकऱ्यांच्या जे प्रश्न असतील ते निश्चितपणे सरकारपर्यंत पोहोचवण्याची भूमिका किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. किसान मोर्चाला म्हणजे प्रदेशाध्यक्ष पहिलीच वेळ सातारा जिल्ह्याला मिळाले, ते संघटन कसं असतं महाराष्ट्रात आणि कामस्वरूप कसं असतं ते? ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी फादर बॉडीची जी रचना असते त्या पद्धतीनंच किसान मोर्चाची सुद्धा रचना असते. खाली सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, सचिव अशा पद्धतीनंच रचना महाराष्ट्राची असते. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अशीच जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव अशी रचना असते. तालुक्यालाही ती रचना असते. अगदी आमची किसान मोर्चाची बूथ अध्यक्षापर्यंत रचना ही महाराष्ट्रामध्ये आम्ही भविष्याच्या काळामध्ये करणार आहे, जेणेकरून भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याच्या दृष्टीनं किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करणार आहोत.